हा जो व्हिडिओ आहे तो सोमवारचा आहे. जरा व्हिडिओ लेट अपलोड केला मी, उशीर झाला व्हिडिओला. तर माझं एडिटिंग बाकी होतं त्याच्यामुळे उशीर झाला. तर आता नेहमीप्रमाणेच आपल्या सोमवारी श्रावण सोमवार आणि जन्माष्टमी आली आहे. तर त्या दिवशी छान असे देव वगैरे पूजले मी सकाळी. आणि देवपूजा आपली नेहमीची असते, सणवाराची लवकर उठून केली. हाय, नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून मी स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्यमय जावो ही ईश्वरी चरणी मी प्रार्थना करते. तर आज जन्माष्टमी आहे. जन्माष्टमीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आज श्रावणी सोमवार पण आहे, 4था सोमवार आहे, शिवामोठ जवस आहे आणि त्याचबरोबर आज जन्माष्टमी आहे. तर छान असं दोन्ही एकत्र जुळून आलेला योग आहे. तर छान आपली पूजा आज होणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. चला. तर माझी नेहमीप्रमाणे सोमवारची पूजा असतेच, पण आज जन्माष्टमी होती त्यासाठी मी सर्व पूजा, देवपूजा, कृष्णांची वगैरे आज मला पूजा करायची होती छानपैकी. तर पहिलं म्हटलं आधी आर्याला जायचं होतं कॉलेजला. हे सर्वजण गेले की मनसोक्त पूजा करायला आपल्याला मिळतं. त्यासाठी मी तिला नाश्ता वगैरे करून घेते. आता बटाट्याचा पराठा करते. बटाट्याचा पराठा म्हटलं करून द्यावा, तिला वेगळं काहीतरी चेंज हवंच असतं. तर टिफिनला पण पाहिजे होतं, त्यासाठी मी जरा हेवीच हे केलं. मग तिने नाश्ता वगैरे केला, कॉलेजला गेली ती. तर त्यांचा पण नाश्ता वगैरे झाला करून. मग हे दोघे गेल्यानंतर मग मी माझी कामं करायला रिकामी झाली. मग छान अशी मीठ टाकून, हळद टाकून लादी नेहमी सणावारांना मी पुसत असते. तसंच नेहमीप्रमाणे लादी वगैरे पुसून घेतली, सगळं स्वच्छ केलं. आणि मग कृष्णाची त्याच्या पुढे मला आंघोळ घालायची होती, अभिषेक करायचा होता. तर आज नेहमीच प्रमाणे आपल्या शंकराच्या पिंडीला पाण्याने अभिषेक करते आणि दुधाचा पण अभिषेक करणार आहे. तर हे दोन्ही छान एकाच दिवशी आलेत. पण ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः. म्हणजे पहिलं असे काही सण आले तर मी म्हटलं ना मागे पण की मला खूप पहिल्याची आठवण येत असते. आम्ही लहान होतो तेव्हा आमच्या बाजूला असे कृष्ण जन्माष्टमी साजरी करायचे माझ्या मैत्रिणीच्या घरी. तर तिचे खूप म्हणजे पाळणा वगैरे छान असा सजवला जात होता आणि छान सर्व काही वेगवेगळं असं होत होतं तिथे. आणि प्रसाद बनवायचा, सुंटाचा सुटवडा बनवतात. त्यात महिनाभर आधीच अध्याय चालू असायचे. आणि नंतर जन्माष्टमी तो यायची तर त्याच्यावेळेस खूप उत्साहाने सगळेजण जमा व्हायचे आणि तो सण साजरी करायचे, दहीहंडी साजरी करायचे. खूप ते छान असे पहिल्याचे दिवस होते. आत्ताही करतात असं काही नाही आहे, पण त्या दिवशी तर खूप म्हणजे पहिल्या खूप सण असे साजरे व्हायचे, उत्साहाने करायचे. तर मला नेहमी सणांची आठवण येत असते. पण छान अशी मैत्रिणीकडे असे कपडे नवीन घालून तिथे पाळणा, तर खूप छान अशा प्रकारे सण साजरे करायचे. तर आता बघा आपली पूजा करून झालेली आहे माझी कृष्णाची, आणि सोबत मी आपल्या शंकराची पण पूजा करून झालेली आहे. असे नेहमीप्रमाणे आपले बेल, धोत्राचं फळ वाहिलेलं आहे, फुलांनी छान सजवलं आहे. आता मग आज शिवामोठ जवस आहे, तर थोडे दिवस असे थोडे पाण्याने ओले करून मग ते शंकराच्या पिंडीवर व्हायचं आहे. आणि ते शंकराच्या पिंडीवर वाहताना बोलायचं आहे, शिवा शिवा ईश्वरा देवा, माझी मूठ ईश्वरा देवा, माझ्या मनातली इच्छा पूर्ण कर देवा, असे 3 वेळा म्हणायचे आहे. आणि ते आपल्या हातातले जवस अर्पण करायचे आहे. तर अशी माझी सगळी दोन्ही पूजा करून झालेली आहे. तर आता बघा किती छान असं वातावरण मस्त खरंच झालेलं आहे. तर खूप प्रसन्न वाटतं आहे ते सगळं बघून. पूजा वगैरे झाली नंतर मग मी थोडा वेळ आराम केला आणि मग भाजी नव्हती, थोडी भाजी घेऊन आले. आणि त्याच्यानंतर मग घरी पाहुणे आले तर मला नैवेद्य पण दाखवायचा होता. तर कोणा पाहुण्यांना आवडत नाही असं व्हिडिओमध्ये यायला, तर मग मी नाही व्हिडिओ काढला. जेवणाला डायरेक्ट सुरुवात केली. नंतर मग नैवेद्य दाखवायचा होता. आर्याचं बघा कसं मध्ये मध्येच जेवण भजे वगैरे काय आवडीचं असेल ना तर मध्ये मध्ये करत असते ती. मदत करू का, हे खाऊ का, ते खाऊ का, चालूच असतं तिचं लुडबुड.
किती सुंदर अशी भजी दिसतात. वाव, मुगाच्या डाळीची भजी आहे ही. तर इथे मुगाची डाळीची भजी होती आणि इथे मी मिरचीची भजी केली आहे. ह्या टॅमॅटोची 4 भजी काढलेत, असंच पीठ उरलं होतं. तर हे बघा, टोमॅटोची भजी आहे ही. छान असा पापड आहे, फ्राय केला आहे. आणि इथे भजी घे, मुगाची भजी झालेली आहे करून. आणि इथे आहे माझी बटाट्याची भाजी. इथे आहे माझ्या चपात्या झालेत. छान अशी डाळ बनवली आहे मी. हे बघा, थोडीशी गवार केलेली आहे. इथे भात घातलाय. नैवेद्य दाखवून घेते आता. नंतर दुसऱ्या दिवशी दहीहंडी होती. दहीहंडीच्या दिवशी तर खूप छान धमाल असते, बघण्यासारखं असतं काही ठिकाणी. आरे आले कॉलेजवरून, मग आम्हाला जायचं होतं. इस्कॉन टेम्पल आहे ते, हरे रामा हरे कृष्णाचं खारघरमध्ये मंदिर आहे, खूप फेमस आहे ते. तर आज आम्ही तिथे आलो. तर हे बघा, आतमध्ये जात आहे. मनात इच्छा असली ना, म्हणतात ना, तर सगळं काही पूर्ण होतं. तर खूप गर्दी होती, प्रचंड गर्दी होती, कारण तो दिवस तो होता, तो खूप महत्त्वाचा होता. त्याच्यामुळे सगळे भक्त असे आले होते, तर खूप गर्दी होती. तर आम्ही तिथे लाईनमध्ये बराच वेळ उभा होतो. आणि त्याचबरोबर पाऊस पण खूप जोराचा पडत होता, मध्ये थांबत होता. तरी पण आम्ही गेलोत. पण एक समाधान मिळतं की चला, आपल्याला त्याचं दर्शन झालं. आतमध्ये तर भयंकर गर्दी होती. खूप छान अशी सजावट केली होती. हे बघा, किती छान असं मोराला सजवलं आहे. आणि ते पण खरं फुलांनी सजावट केलेली होती. तर आम्ही आतमध्ये चाललो आहे आता. तर असे खूप सगळे भाविक म्हणजे भक्त आहे ना, खूप असे भावूक झाले होते आणि आपल्या हरे रामा हरे कृष्णाचा जप करत होते आणि खूप मोठ्याने जप करत होते. ते इतकं वातावरण छान असं झालं होतं. तर खरं अक्षरशः मला ते ऐकत होती ना, तर माझ्या डोळ्यात पाणी येत होतं. आणि असं भावूक वातावरण झालं ना, तर खरोखर अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी येतं. तर खूप मनापासून म्हणजे सांगते की इतकं ते बघून वातावरण छान वाटत होतं ना, खरंच. आणि तुम्ही पण या ह्या मंदिरमध्ये, खूप छान वाटतं ते. तर मला खूप बघून प्रसन्न वाटलं. आणि सगळं हे शब्द ऐकून आहे ना, हरे रामा हरे कृष्णाचा जप जे करत होते, ते सगळं बघून आणि ऐकून ना, अंगावर अक्षरशः काठा येत होता. म्हणजे इतकं छान सगळे भक्त असे तल्लीन होऊन जप करत होते. त्याच्या नावाने नामस्मरण करत होते. तर खूप मला खरंच माझ्या मनातली इच्छा पूर्ण झाली देवाला भेटण्याची. आणि मलाही आनंद होतो आहे की ह्या व्हिडिओमार्फत की तुम्हालाही ह्या आपल्या कृष्णाचं दर्शन होतं आहे. तर खरंच. आणि तिथे मेन म्हणजे आरती चालू होती. आरती भेटणं म्हणजे खूप, म्हणजे खरंच नशिबाचाच हे भाग आहे. तर आम्हाला आरती भेटली त्याच्यात. प्रसाद वगैरे घेतला आता आम्ही. नंतर मग निघालो. तिथे येताच रस्त्यात साईबाबाचं मंदिर आहे. मग तिथे दर्शन घेतलं आम्ही सर्वांनी.
दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही उत्सव चौकच्या इथे दहीहंडी खूप मोठ्या प्रमाणात होते, तर तिथे आम्ही गेलो बघायला. तर खूप वेगवेगळे असे ग्रुपमधले असतात, सलामी देतात आणि निघून जातात. असे भरपूर जण येऊन जात होते, येत होते. आणि छान छान असे प्रोग्राम पण ठेवलेले, अशी उंचावर दहीहंडी बांधली होती. पण आम्ही थोडा वेळ बघितलं ते आहे सर्व कार्यकारी पदाधिकाऱ्यांना विनंती की जोरदार टाळ्या वाजून या खरोखर या गोविंदा पथकाचा आपण खूप कौतुक असं करायचं आहे. थरारक असा हा खेळ आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की शिवप्रतिष्ठान सामाजिक संस्था भारतीय जनता पार्टी खारघर मंडळ यांच्या वतीने सातत्याने याच मैदानावरती आपण दहीहंडीचा भव्य असा कार्यक्रम इथे साजरा करत. तसेच नवी मुंबई, रायगड या सर्व शहरातील खेळाडू अतिशय उत्साहानं आणि धडाडीनं सलामी इकडे देत असतात. श्वास रोखून ठेवणारा असा हा खेळ. जोरदार टाळ्या वाजून यांचा उत्साह आपला वाढत आहे. जबरदस्त बालस्मृती गोविंदा पथक सांगपडा यांनी सलामी दिलेली आहे. जशा हळूहळू चढतायत तसंच खाली उतरण्याची सुद्धा एक कसं बसते ते अतिशय लीलापूर्ण इथे सादर केलेलं आहे. बालस्मृती गोविंदा पथक सांगपडा या गोविंदा पथकानं. यानंतर एक गीत सादर होईल आणि त्यानंतर ह्या गोविंदा पथकाचं आपण सन्मान चिन्ह देऊन यथोचित असा आपण सत्कार करणार आहोत. तर अशा प्रकारे आम्ही थांबलो होतो थोडा वेळ, पण पाऊस पण येत होता जात होता, त्याच्यामुळे आम्हाला जास्त वेळ बघता नाही आलं आणि खूप उशीर होणार होता दहीहंडी फोडायला. तर त्याच्यामुळं आम्ही लगेच निघालो घरी. तर असा होता आजचा आणि कालचा दिवस, सोमवारचा दिवस. तर चला मग व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, छान छान कमेंट्स करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा, काळजी घ्या. बाय.